पीओपीच्या गणेश मूर्तींसंदर्भात आता लक्षवेधी मांडण्यात आली आहे सभागृहात। पंकजा मुंडे बोलतायत, थेट जाऊया। म्हणणारे काही एनजीओ आणि काही शास्त्रज्ञांचं म्हणणं त्यांनी मांडलं। मी त्यांना सांगितलं की त्याचं जे काही लेखी आपल्याकडे शास्त्रीय कारणे असतील ती माझ्याकडे द्यावी। त्याचबरोबर ती कारणे आम्ही सीपीसीबीला पाठवू आणि त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, कारण हा विषय आपल्यासाठी भावनिक देखील आहे, रोजगाराचा देखील आहे। पण आमची चौकट ही फक्त पर्यावरणाची आहे आणि आम्हाला कोर्टाच्या आदेशाला आम्ही बंधनकारक आहोत। आत्ताच सन्माननीय मंत्री आशिषजी शेलार यांनी एक भेट दिली होती राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाला आणि त्यांना विनंती त्यांनी केली की प्लास्टर ऑफ पॅरिस पासून ज्या मूर्त्या होतात त्याच्यामुळे आणि त्याच्या विसर्जनामुळे प्रदूषण नेमकं काय म्हणून होतं, कारण देशभरामध्ये सण साजरे होतात आणि हे सण साजऱ्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गणपतीचा सण साजरा होतो, तर नेमकं काय प्रदूषण होतं याच्याबद्दल त्यांनी विनंती केली आहे। तर त्या आयोगाचे अध्यक्ष अनिल काकोडकरनी ती विनंती मान्यही केली आहे। पीओपीचा वापर आणि पर्यावरणावर त्याचा परिणाम याच्याबद्दल एक अभ्यास गट स्थापन करून त्याचा लवकरात लवकर त्यांनी त्याच्याबद्दलचा रिपोर्ट सादर ते करणार आहेत। एक मिनिट, माझं पूर्ण मी सगळ्यांचं उत्तर देते पण माझं ऐका तर ते, नाही तर तुम्हाला कळणार नाही काय विचारायचं। तर त्यांनी ते लवकरात लवकर सादर करणार अशी माहिती आत्ताच त्यांनी दिलेली आहे। नवीन डेव्हलपमेंट होती सभागृहासमोर सांगण्यासाठी। अनिल पाटील महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी जो काही आता या ठिकाणी प्रश्न उपस्थित झाला त्याचं उत्तर जे दिलेलं आहे ते तुम्ही न्यायालयाने दिलेला निर्णय आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने जे काही मार्गदर्शन सूचना केल्या असतील त्याच्याप्रमाणे तुम्ही हे आजचं उत्तर दिलेलं आहे। परंतु अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने मंत्री महोदयांना हे सूचित करतो की वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तशा स्वरूपाचा अहवाल कोर्टाला जो सादर झाला नाही किंवा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डालाही त्याची कल्पना दिली गेली नाही, ती महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रण बोर्डाने, प्रदूषण नियंत्रण बोर्डाने ती दिली पाहिजे होती, ती आपण देणार का? दुसरा माझा प्रश्न की जो कोर्टाने निर्णय दिलेला आहे त्याच्यासाठी फेर याचिका आपण दाखल करणार का? तेच म्हणून माझ्या उत्तरामध्ये मी तेच सांगितलं की आताच राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगालाही आम्ही रिक्वेस्ट केली की ह्याच्या आम्हाला हे पुरावे जेव्हा आम्ही समजा सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडे देतो त्याला शास्त्रीय आम्हाला काहीतरी जोडावं लागेल ना त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास, त्याच्यासाठीच आम्ही ही विनंती केली आहे। आता आदिती तटकरे यांच्या विनंतीनुसार जी बैठक झाली त्याच्यातही लोकांनी सांगितलं की याच्यामुळे प्रदूषण होत नाही हे म्हणण्यासाठी जे कागदपत्र लागतात, जो अभ्यास लागतो, त्याचे पुरावे आणि त्याची वैधता लागते ते आम्ही जमा करत आहोत। आम्ही सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाला हे सांगण्यासाठी तयार आहोत। आम्ही ते कागदांची जमवाजमव करत आहोत। त्याचबरोबर जर आवश्यकता भासली तर आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून LNGDचे म्हणजे लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटचे अभिप्राय घेऊन इंटरव्हेन्शन करण्यासाठी सुद्धा सकारात्मक आहोत। वरुण सरदेसाई, हा जो गणेश उत्सवाच्या मूर्त्यांचा विषय हा पर्यावरणाच्या पेक्षा प्रचंड मोठा व्यापक आहे आणि त्यामुळे केवळ पर्यावरणाच्या एका दृष्टिकोनातून याला पाहून चालणार नाही। अध्यक्ष महोदय, गणेश उत्सव जो मुंबईमध्ये साजरा केला जातो याला केवळ महाराष्ट्रातनं, मला 2 मिनिटं मला बोलू द्या, संपूर्ण देशभरातनं नाही तर जगातनं लोक पाहायला येतात। आज ते का पाहायला येतात? कारण सुंदर सुंदर मोठ्या मोठ्या मूर्त्या या लालबाग परळमध्ये उभारल्या जातात। 2 मिनिटं मला बोलू द्या। आणि त्याकरता जर त्याला एकच पर्याय तो म्हणजे पीओपी, शाडूच्या मूर्त्या या एवढ्या मोठ्या आपण उभारू शकत नाहीत आणि त्याकरता नाही, मला माझा पॉइंटेड प्रश्न आहे। जर आता नाही असं ते बोलतात म्हणून नाही, मी आपल्याशी बोलतोय। त्यामुळे केवळ पर्यावरणाच्या बाजूने आपल्याला बघून हे चालणार नाही। माझा एखादा कोणतरी जनहित याचिका दाखल करतो त्यावेळेला राज्य सरकारने का इंटरव्हीन केलं नाही हा माझा पहिला प्रश्न आहे। आपण चांगले वकील का दिले नाहीत? आपण यामध्ये आपल्या राज्याची बाजू का मांडली नाही हा माझा प्रश्न आहे। यामध्ये केवळ मूर्तिकारांचा रोजगाराचा प्रश्न नाहीये, शेकडो कोटींची उलाढाल ही त्या 10 दिवसामध्ये जेव्हा गणेश उत्सव साजरा केला जातो तेव्हा संपूर्ण मुंबईमध्ये होते। त्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं काय? जेव्हा विसर्जन केलं जातं या पीओपीच्या मूर्तीचं, लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जातं,
24 तास ही मिरवणूक जेव्हा जाते तेव्हा करोडो लोक त्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. हे पीओपीच्या मूर्तीशिवाय शक्य नाही. आणि त्यामुळे काल जाऊन जे आश्वासन दिलं ते त्याच्याऐवजी सीपीसीबी कडे जाऊन का नाही दिलं? वर सुद्धा यांचंच सरकार आहे, खाली सुद्धा यांचंच सरकार आहे. आता आम्हाला असं बोलून उपयोग नाहीये. अध्यक्ष महोदय, माझा सरळ सोपा प्रश्न आहे. माझा सरळ सोपा प्रश्न आहे की आपल्याला पीओपीवर किती दिवस आपल्याला सण समारंभामध्ये आपण व्यत्यय का आणतोय? हा विषय अतिशय महत्वाचा आहे. हा विषय अतिशय महत्वाचा आहे. यावर मला उत्तर पाहिजे. मंत्री महोदय, मंत्री महोदय, अतिशय मंत्री महोदय एक मिनिट. मंत्री महोदय एक मिनिट बोला. अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्वाच्या संवेदनशील विषयावर ही लक्षवेधी आहे. अशा वेळेला सन्माननीय सदस्य, तुमचं सरकार आहे ते नाही. ज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे निर्णय आहेत आणि पर्यावरणाच्या रक्षणाची गरज नाही अशा प्रकारचे शब्दप्रयोगांचा वापर ते करतायत. जे कायदे या सभागृहाने, सर्वोच्च केंद्रीय सभागृहाने पारित केलेले आहेत त्या कायद्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी याचिका आहेत. मला वाटतं त्यांचे हे सगळे उद्गार काढून टाकावेत, कारण ह्या केवळ राजकारण करण्याचं आहे. यांचे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा करोनाच्या काळामध्ये तुम्ही गणपतीच्या उंचीवर मर्यादा घातलीत. तेव्हा कुठे होतात तुम्ही? तेव्हा कुठे होतात? करोनाचा आणि गणपतीच्या मूर्तीच्या उंचीचा काय संबंध होता? थांबा. अहो, मंत्री महोदय उत्तर सन्माननीय देता आता. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, सन्माननीय काय द्यायचं? हेच सांगते. काय सांगायचं? एक मला सन्माननीय सदस्य सरदेसाईजींनी जे प्रश्न मांडला मी त्याच्यावरच उत्तर देते आहे अरे मंत्री महोदय उत्तर की देत आहे ना. जे आपली चुकीचं असेल ते काढलं माहिती जाईल. चुकीची आहे. एक मिनिट, चुकीचं असेल ते काढलं जाईल. काय सांगितलं ना? माझं उत्तर आपण सर्वांनी, मंत्री महोदय बोलू सन्माननीय द्या. सदस्य शांततेत. सरदेसाईजींनी जो प्रश्न अरे सन्माननीय सदस्य सरदेसाईजींनी जे म्हणलं, मला हेच सांगायचंय की त्यांनी जे म्हणलं की आपण कुठल्याही प्रकारचा संवाद केला नाही, हेच मला सांगायचंय. असं नाही. त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 17 मे 2023 रोजी बैठक देखील घेतली. तसंच त्यांनी 24 जुलैला पीओपी मूर्ती आणि प्रदूषण घटक कमी कसं होईल, म्हणजे केवळ पीओपीमुळे प्रदूषण आहे का त्याच्यावर होणाऱ्या प्रक्रियांमुळे प्रदूषण आहे का त्याच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगांमध्ये प्रदूषण आहे, ह्याच्या संदर्भामधली अत्यंत विस्तृत बैठक घेतली आणि या तांत्रिक गोष्टी तपासण्यासाठी मुख्य सचिवांची एक समिती गठीत केली. या समितीने देखील ते 24 ऑगस्ट 23, 6 नोव्हेंबर 23 आणि आता बैठका घेतल्या आणि 6 मार्च 25 म्हणजे आता आम्ही केंद्रीय प्रदूषण बोर्डालाही आम्ही याच्यामध्ये अभिप्राय मागवलेत आमचं म्हणणं मांडून. ते अभिप्राय अजून अप्राप्त आहेत कारण ते 6 मार्चला आम्ही त्यांना पत्र लिहिलेलं आहे. त्याचबरोबर ही अजून एक डेव्हलपमेंट आहे की आता आपल्याला राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगही माहिती देणार आहे आणि या दोन्ही बैठकात काही शास्त्रज्ञ आले होते. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे असे कागदपत्र आहेत की ज्याने पीओपी हे प्रदूषित करत नाही असं म्हणणं आहे. पण केवळ पीओपी नाही, पीओपीवर होणारं रंगरंगोटी त्यांनी सुद्धा प्रदूषण होऊ शकतं. ते पीओपीच्या मुद्द्यावर सध्या विधानसभेत गदारोळ होताना पाहायला मिळतोय. पीओपीच्या मूर्तीवर वरुण सरदेसाई यांनी या सगळ्या संदर्भात काही सवाल उपस्थित केल्यावर अतुल भातखळकर यांनी मात्र त्यांचं हे वक्तव्य पटलावरून काढावं अशी आता विनंती केलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.